नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या तारखेला पडणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वृत्तपत्रातून त्यांनी माहिती दिलेली आहे। तर आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। पण त्याआधी चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पोस्टद्वारे काय माहिती दिलेली आहे ते बघूयात आपण। नमो शेतकरी महासन्मान निधी 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबियांना थेट लाभ होणार आहे। आता माननीय मुख्यमंत्री काय म्हणतात ते बघा। नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे। त्याच्यासाठी 2169 कोटींची रक्कम मंजूर केलेली आहे। हे पैसे थेट डीबीटी द्वारे आधार संलग्न जे बँक खाते असेल त्या खात्यात शेतकऱ्याचे पैसे जमा केले जाणार आहेत, असे माननीय मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी वृत्तपत्राद्वारे काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरण। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना 2019 पासून सुरू केली आहे। या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास 2000 प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे। म्हणजे जे आधार कार्डला डीबीटी लिंक खातं असेल त्या खात्यात ते पैसे जमा केले जातात। त्याच्यानंतर खाली अजून काय म्हटलेलं आहे की माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते डिसेंबर 2024 मार्च 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आला आहे। या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 65,047 लाभार्थींना लाभ देण्याचे नियोजन केले आहे। त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचा सुमारे 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता 29/3/2025 पासून बँक खात्यात जे आधार डीबीटी खातं असेल त्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद जय महाराष्ट्र।